नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेनंतर अर्थातच निकालाच्या अगोदर सर्वांचंच लक्ष ज्याकडे असतं ते अर्थातच एक्झिट पोल्स. हे एक्झिट पोल्स येण्यासाठी सुरुवात जी आहे ती झालेली आहे. खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर अ, भाजपसह सगळ्या प्रमुख पक्षांनी खरं तर फार टोकाचा प्रचार करणं जे आहे ते टाळलेलं होतं. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा निश्चितपणे या निवडणुकीवर होताना पाहायला मिळाला. याच अनुषंगाने एक्झिट पोलमध्ये नेमकं काय सांगतायत? एक्झिट पोलमध्ये कुणाची सत्ता आहे आणि खास करून पुणे जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार? या सगळ्या अनुषंगानं आपण या एक्झिट पोलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत आपल्यासोबत पुण्यातील प्राब या संस्थेचे संचालक मागच्या 35 वर्षांपासून जे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि सगळ्याच प्रमुख निवडणुकांमध्ये ज्यांच्या एक्झिट पोलची सर्वांनाच उत्सुकता असते. ते चंद्रकांत भुजबळ सर आहेत. सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज नमस्कार. मराठीमध्ये आणि अर्थातच आपण जो एक्झिट पोल केलेला आहे खास करून पुणे जिल्हा हं, परिषदेच्या हं. अनुषंगाने तो एक्झिट पोल नेमका काय आहे आणि कोणत्या पक्षांना किती जागा मिळण्याचा तुमचा अंदाज आहे? पण प्राप संस्थेतर्फे प्रत्येक निवडणुकीलाच एक्झिट पोल करतो. त्याच पद्धतीने आपण पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या सर्व गट आणि गणांमध्ये एक्झिट पोल घेण्यात आला. याच्यामध्ये अ, सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळतील. राष्ट्रवादीची सत्ता कायम राहील अशी पोलमधून निष्कर्ष निघालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या गेल्या वेळेपेक्षा 2 जागा कमी झाल्यात. पुणे शहरातल्या लगतची गावं महानगरपालिकेमध्ये घेतल्यामुळे गटांची संख्या कमी झालेली आहे. आणि जी आत्ता 73 गटांची संख्या आहे आणि 146 गणांची संख्या आहे. पंचायत समिती 13 तालुक्यामध्ये 13 पंचायत समितीमध्ये 146 पंचायत समिती सदस्यांची पण निवडणूक जिल्हा परिषदेच्या बरोबरच झालेली आहे. तर दोन्ही आपण एक्झिट पोल घेण्यात आले. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला 43 जागा मिळताना आपल्याला दिसून येत आहे. आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यामधील 13 तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितच निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. परंतु स्थानिक राजकारणाच्या याच्या घडामोडीमुळे किंवा स्थानिक काही तिथल्या नेतृत्वांचा विरोध असल्यामुळे आंबेगाव तालुका आणि मावळ तालुक्यामध्ये स्वतंत्र उमेदवार देण्यात आले होते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे. त्याच्यामुळे तिथे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढती दिसून आल्या. त्याचं मतविभाजनही काही प्रमाणामध्ये दिसून येत आहे आपल्याला. या 2 तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. तर ऐन निवडणूक प्रचाराच्या कालावधीमध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुर्घटना झाली आणि त्याचा विपरीत परिणाम सर्वच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यावरती प्रचारावरती झाला. भाजपने प्रामुख्याने भूमिका म्हणजे भाजपने आणि इतर पक्षांनी घेतली, की स्थानिक पातळीवरच्याच नेतृत्वाकडे प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि ही पूर्णपणे गावकी-भावकीच्या राजकारणाच्या पातळीवरतीच प्रचार उर्वरित दिवसांमध्ये पार पडला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला स्वाभाविकच या पुणे जिल्ह्यामध्ये सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालेलंच होतं आणि त्याचाही फायदा काहीसा प्रमाणामध्ये राष्ट्रवादीला मिळालेला आहे. हां. दुसरे याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे की जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जे राष्ट्रवादीचं प्राबल्य कायम राहिलेलं आहे. परंतु काँग्रेसचं पूर्णपणे नामोनिशाणच नाहीसं झाल्यासारखं या निवडणुकीतून दिसून येतंय. एकतर त्यांची उशिरा तयारी झाली, उमेदवार मिळत नव्हते अशी अवस्था झाली आणि एकच जागा एक्झिट पोलमध्ये येताना दिसून येत आहे. तीही पुरंदर तालुक्यामधील अटीतटीच्या लढतीमध्ये ते म्हणजे ते त्यांना उमेदवारी दिली गेली नाहीये. त्याच्यामुळे ते काँग्रेसची उमेदवारी घेतली. त्यांच्या व्यक्तिगत प्रभावाखाली ती जागा फक्त एक मिळू शकेल अशी शक्यता दिसून येत आहे. निश्चितच सर. मागच्या वेळची जर आपण संख्या पाहिली तर मागच्या वेळेसच्या तुलनेत संयुक्त राष्ट्रवादी म्हणून ती 2017 ची निवडणूक लढली गेली होती. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जरी आपल्या सर्व्हेनुसार सत्ता दाखवत असलं तरी एक जागा राष्ट्रवादीची जी आहे ती घटताना दिसते. याचं प्रमुख कारण काय सांगता?
नाही, याच्यामध्ये आता गटांची संख्या पण घटलेलीच आहे. त्याच्यामुळे तसं आपण तुलना नाही करू शकत आहे. परंतु भाजपचं जे ग्रामीण भागातले जे पक्ष विस्तार झालेला आहे. विशेषतः काँग्रेसचे 2 म्हणजे पुरंदरमधले संजय जगताप असतील, भोरमधील थोपटे माजी आमदार होते त्यावेळेस आमदार होते. त्या दोघांचा प्रवेश झाल्यामुळे काँग्रेसचे जे 2 प्रमुख जिल्ह्यामधलं राजकारण होतं, तर ते पूर्णपणे भाजपने पक्षांतर केल्यामुळे भाजपमध्ये अ, काँग्रेसचं राजकारण संपुष्टात आलं. नेतृत्वहीन झाल्यासारखं परिस्थिती झाली आणि याच्या गेल्या वेळेपेक्षा बी-जे-पीच्या जागांमध्ये दुप्पट वाढ झाल्याची या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. सर्वाधिक लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच प्रमुख होती. परंतु ह्या दुर्घटनेमुळे पूर्णपणे प्रचाराची रंगत निघून गेलेली होती. नाहीतर अजून आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं. भाजपकडनं प्रामुख्यानं या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगानं मोठी तयारी या अगोदर करण्यात आलेली होती. म्हणजे महाराष्ट्रातल्या एका मंत्र्यांनी महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या वेळी असा दावा केला होता, की जर भाजप आणि शिवसेना म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढलो तर आम्हाला फायदा होईल आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणून जर निवडणूक लढलो, तर निवडणुकीचीच गरज भासणार नाही कारण मेजॉरिटी आमची येईल. मात्र अजितदादांच्या जाण्यानंतर प्रमुख पक्षांनी जो निर्णय घेतला, की आता आपण फार अग्रेसिव्हली तिथे प्रचार करायचा नाही. तर या सगळ्या सहानुभूतीचा म्हणजे दादांच्या जाण्यामुळं राष्ट्रवादीकडे जी सहानुभूती निर्माण झालेली आहे, या सहानुभूतीचा कुठेतरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने किंवा 13 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीला फायदा होताना दिसतोय? हो, राष्ट्रवादीला निश्चितच फायदा होताना दिसून आला. म्हणजे येतच आहे एक्झिट पोलमधून. तसं जर दादांची अ, दादा असते आणि प्रचारामध्ये रंगत आली असती, राळ उडवली असती महायुतीमधल्याच मित्रपक्षांमध्येच. कारण दुसरे तर विरोधी पक्षांचा काही प्रभाव फारसा उरलेलाच नाहीये. तर त्याच्यामध्ये निश्चितच भाजपच्या जागा वाढताना दिसून आल्या असत्या जर तशी शक्यता असते तर. भाजपकडनं प्रामुख्याने जसा तुम्ही हं, उल्लेख केला, की 2 माजी आमदारांना इकडे घेऊन हं. म्हणजे आपल्या सोबत घेऊन भाजपने पक्ष विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्याची सुरुवात जी आहे ती केलेली होती. मात्र इकडे आपण शिरूरच्या भागामध्ये जर पाहिलं तर शरद बुट्टे पाटलांसारख्या एका मोठ्या चेहऱ्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं होतं किंवा तिकडे गावंडे जे आहेत ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. नेमक्या या सगळ्या निवडणुकांमध्ये कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरलेत असं वाटतंय? नाही, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर उमेदवारी वाटपामध्येच एका दिवसामध्ये 40 पदाधिकाऱ्यांनी अचानक पक्षांतर केलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जे जुने माजी सदस्य असतील वगैरे असे 40 पक्षांतर एका दिवसामध्ये झालेली आहेत. जसं बुट्टे पाटलांचं आपण विचारात घेत आहे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरचं जे गणित आहेत, की उमेदवारी दिली, उमेदवारी मिळाली नाहीये आणि गावकी-भावकीचं म्हणजे 2 गण एका गटामध्ये असतात. मग कोणत्या गावातला उमेदवार दिलेला आहे. मग ते कसं लीड मिळेल ह्या समीकरणावरती स्थानिक पातळीवरच्या समीकरणावरती ते अवलंबून असतं. खरं तर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हं, निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटल्या हं, जातात आणि हं, कार्यकर्त्यांना संधी असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरांमध्येच प्रमुख नेत्यांच्या घरामध्येच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राहावं, पंचायत समितीचं सभापतीपद राहावं किंवा मग महानगरपालिका या सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये आपलाच माणूस असावा असा प्रयत्न राजकीय पक्षांकडनं केला जातो. पुणे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, असे कोणते गट आहेत जिथं घराणेशाहीचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळतोय. आता 16 माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि जवळ-जवळ 14 ते 15 जे सदस्य होते त्यांच्या नातलगांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. जवळ-जवळ निम्म्याहून जास्त तर घराणेशाहीच आपल्याला पाहिली तर त्या अर्थी आपल्याला म्हणावं लागेल. आता बाकी इतर तर म्हटलं हर्षवर्धन पाटलांची कन्या आहेत. परत आमदार आपले बापूसाहेब पठारे यांची कन्या आहे. विलासराव लांडे ज्या माजी आमदार आहेत त्यांची पण कन्या या निवडणुकीमध्ये आहे. अ, वळसे पाटलांचे पुतणे आहेत. म्हणजे असे सर्रास राजकीय घराण्यातलेच लोकांना उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच या सगळ्या निवडणुकांमध्ये पंचायत समितींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा प्रापच्या माध्यमातून आपण सर्व्हे केलाय, ज्याच्यामध्ये जवळपास 96 पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच कुठेतरी बाजी मारताना या सगळ्या पंचायत समितींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर तो सर्व्हे नेमका कसा आपल्याकडनं करण्यात आला होता?
जिल्हा परिषद गटामध्येच 2 अंतर्भूत असलेले गण असतात. म्हणजे जिल्हा परिषदेला 1 मत आणि एका गणाला 1 मत असं प्रत्येकी 2 मतं द्यावी लागतात आणि 2 गण असतात आणि 1 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी स्थानिक पातळीवरती जे काही राजकीय गणित असतं त्याच्याप्रमाणे मताधिक्य मिळत असतं आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादीचंच प्राबल्य राहील बऱ्यापैकी असं त्याच्यातून दिसून येत आहे आपल्याला. एक्झिट अ, पोलमधून. पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि या भागामध्ये जर आपण पाहिलं, तर प्रामुख्याने भाजप 2 नंबरच्या ला राहताना जिथं जे आहे ते पाहायला मिळतं. हं. म्हणजे शहरी भागातला पक्ष अशी ओळख असलेला भाजप आता गावखेड्यामध्ये सुद्धा आपले पंख जे आहेत ते विस्तारताना पाहायला मिळतोय. होय, आता पक्षांतर झालेलं आहे बऱ्यापैकी. ग्रामीण भागातले जे नेते होते, जे प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामधलेच मंडळी इकडे आलेली आहेत, की स्थानिक पातळीवरती आपल्याला संधी मिळावी राज्यव्यापी पक्षामधून. त्याच्यामुळे पक्षांतराचं प्रमाण वाढल्यामुळे भाजपची ताकद निश्चितच वाढलेली दिसून येत आहे. जिल्हा परिषदेसाठी जवळपास 299च्या आसपास उमेदवार जे आहेत, ते निवडणुकींच्या रिंगणामध्ये असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्यक्ष आता 9 तारखेला 9 फेब्रुवारीला जो आहे तो निकाल देखील लागताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सगळ्यांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेविषयी म्हणजे प्रामुख्याने ही प्रक्रियाच कशी पार पडते, याविषयी सुद्धा अनेकदा अनेकांमध्ये क्युरिओसिटी असल्याचं पाहायला मिळतं. त्याबद्दल काय सांगाल? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता कसं होतं गण आणि गट म्हणजे फारसं गल्लत होते. फारसं लक्षात येत नाही. आपले पंचायत समिती आहेत, ते तालुक्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याप्रमाणे एक पंचायत समिती आहे. 13 पंचायत समिती आहेत आणि सदस्य संख्या त्या लोकसंख्येच्या निश्चित स्वरूपाप्रमाणे आहेत, कमी जास्त आहेत. सर्वाधिक 8 आहेत जिल्हा परिषद गट आणि त्याच्यात प्रत्येकी एका गटामध्ये 2 पंचायत समिती सदस्य असतात. म्हणजे 8 दुनी 16 अशा पद्धतीने संख्या असते आणि एकूण म्हणजे 73 गट आहेत आणि 146 पंचायत समितीचे गण आहेत. आता ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळी संख्या आहे. ती आपण एक्झिट पोलच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलीच आहे. आणि मतदान जिल्हा परिषद सदस्याला आणि त्या गणातला पंचायत समितीला 1 मत आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला 1 मत अशी 2 मतं यावेळी मतपेटीमध्ये मतदारांना टाकावी लागत होती. निश्चितच पुण्यातल्या प्राब या संस्थेकडनं जो एक्झिट पोल करण्यात आलेला होता. या एक्झिट पोलच्या अनुषंगानं या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पुन्हा नंबर 1 चा पक्ष ठरेल आणि त्याखालोखाल भारतीय जनता पक्ष राहील असा अंदाज प्राब या संस्थेच्या वतीनं जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये. आणि याच अनुषंगाने आपण चंद्रकांत भुजबळ सर यांच्याशी चर्चा केली. सर मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, मुलाखतींसाठी, विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.